तो चढायला किती वेळ लागला तुला तो माउंटेन? की ना बोलू तसं तर जायला 2 दिवस. हिथून म्हणजे आता हिथून नाही पण त्यांच्या बेसवरून तिथे एका बेसला जायला म्हणजे 5-6 तास तिथे. मग आम्ही आणि जेव्हा आम्ही तिथे जात होतो तेव्हा पण परत क्लायमेट खराब झाला. हे नेहमीच असतं की क्लायमेट खराब होतच होतं. तर तेव्हा पण क्लायमेट खराब झालं नाही, म्हणजे तेव्हा पण क्लायमेट खराब झाला आणि तिथे धुकं यायला लागली, पाऊस पडायला होता आणि आमच्याकडे नव्हते रेनकोट. अरे बापरे. तर आम्ही तिथून पाऊस पडत होता बट आम्ही गेलो, पावसात भिजत गेलो. तर पुढे गेलो, नदी होती आणि काळोख होता. मग काय केलं? मग एक तर ते नदी इतकी थंड होती, त्याच्यात इतकं गार पाणी होतं, हात घातल्याच हात सुन्न होतात, इतकं ते गार पाणी होतं. तर पप्पा बोलले तर ह्याच्यातनं कसं जायचं. मग ते गाईड बोलले मी दाखवतो, चपला काढा, सॉक्स काढा आणि असेच जा. माहीत नाही ते गाईड कसे गेले, त्यांनी चप्पल काढली, सॉक्स काढली, सगळं काढलं, ते टंग उड्या मारत गेल्या. तुझी उंची एवढीशी? ते गेले त्या नदीतनं क्रॉस करून, ते तर गेले. ते बोलले की आम्हाला टेंट लावायचे, आम्ही पुढे जातो. ते गाईड आणि पोर्टर ते पुढे गेले, ते बोलले आम्हाला टेंट लावायचं, आम्ही पुढे जाऊ, तुम्ही या. तर आमच्यासोबत अजून एक ताई होती. तर आता कसं जायचं ना, आणि शूज एकदा काढले की परत घालायला कसं तरी होतं, कारण की ते घालायलाच खूप वेळ लागतो, तसे अँकलवाले ते. तर पप्पांनी हात घालून बघितला, त्यांना नॉर्मल वाटलं पाणी, त्यांना थंड नाही वाटलं. तर पप्पांनी काय केलं, त्यांनी मला खांद्यावरती घेतलं आणि आम्ही गेलो. मग त्यांनी खांद्यावरती घेतला आणि मग त्यांनी म्हणजे जे पण सामान होतं त्या साईडला फेकलं. पण त्याच्या आधी पण ती एक ताई होती ना आमच्यासोबत, ती ताई तिला आधी पाठवलं आणि तिच्याकडे सामान दिलं, अर्धा फेकलं इथून तिथे, शूज पण इथून तिथे फेकत होतो. तर तसं फेकून झालं, क्रॉस केली नदी. अरे वा. आणि मग ॲक्च्युअल चढायला किती तास लागले तुला? ॲक्च्युअल तिथून अजून 1 दिवस, 2 दिवसात झालं तुझं? 2 दिवस चढायला, 1 दिवस यायला. आणि तू भारतात पण केलेत ना भरपूर ट्रेक? भारतात तर खूप केलेत. आणि त्याच्यामध्ये टेक्निकल क्लाइम्बिंग म्हणजे काय असतं ते सांग. टेक्निकल क्लाइम्बिंग म्हणजे आता हे तर फक्तच चालत हे सर करायचं, बट टेक्निकल क्लाइम्बिंग म्हणजे आता खूप असे ट्रेक्स आहेत जे असे एकदम स्ट्रेट किंवा असे असतात जे पायांनी नॉर्मल चालूच नाही शकत ना, त्याला वरती चढायला काहीतरी सपोर्ट लागतो. तर सपोर्ट क्लाइम्बिंग करून रोप लावतात. ज्या टीमसोबत आम्ही जातो तर ते काही टीम्स आहेत फिक्स्ड आहेत की त्या टीमसोबत आम्ही जातो. ते SRA करून आहे, सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स असे आहेत, तर त्यांच्यासोबत आम्ही जातो. मग ते लोक आधीच सेटअप लावून ठेवतात की काही आमचे जे सामान असतात त्याच्याने ते सेटअप लावतात, रोप वगैरे ते लावून ठेवतात. मग तिथे गेल्यावर ते फक्त आम्हाला हेल्प करतात की कसं लावायचं काय, आणि ते सगळे सेफ्टी इक्विपमेंट्स ते लोक देतात, हेल्मेट वगैरे ते लोकच देतात. तर तसं ते क्लाइम्बिंग एक झालं. त्यानंतर रॅपलिंग, क्लाइम्बिंग वरती चढायचं, रॅपलिंग तसंच खाली यायचं. आणि अजून एक येते रॅपलिंग, क्लाइम्बिंग आणि एक आहे ते झिपलाईन, म्हणजे एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगराला, इथून तिथे. तर तसं मी 2 वेळा केलं आहे. कुठे केलंयस ते? कुठल्या डोंगरावर केलं? जीवधनला तिथे, आणि एक केलं आहे मी नवरीला. तर ते तसं 2 वेळा. तर ते 2 वेगळ्या गोष्टी. मग याचं तू शिक्षण घेतलंयस का, प्रशिक्षण? नाही, असं काही घेतलं नाही आहे. म्हणजे असतं त्याचं बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स BMC करून, पण ते 15 इयर्सचा अभाव आहे. तर आता मी तर 11 इयर्सची आहे ना, तर म्हणून मी ते घेऊ नाही शकत. पण मी असं काही म्हणजे वेगळं ट्रेनिंग नाही घेत, पण फिटनेससाठी मी जिमला जाते. मला विचारायचं आहे, तू काय काय करतेस फिटनेससाठी? क्रॉसफिटला जाते मी. तिथे माझे एक सर आहेत, उदय सर म्हणून, उदय शिंगे, ते मला एक्सरसाइज देतात, ते मी करते. म्हणजे फिटनेससाठी. रोज करते? रोज नाही, अल्टरनेट डेज करते मी. करते? हो, अल्टरनेट डेज 1 आवर. रोज 1 तास? रोज म्हणजे अल्टरनेट.
आणि मग रोज 1 तास मी रोजचं बोलते, म्हणजे तसं तर डाएट पण करते मी. तू डाएट करते? 11 वर्षाची मुलगी तू डाएट करते? काय करते सांग बघ डाएट मला. म्हणजे असं रोज 2 अंडी, 1 केळ आणि 1 ग्लास दूध, हे तर कंपल्सरी आहे. ते तर मी खातेच, पितेच. डब्यात काय नेतेस? डब्यात आजी मला रोज वेगळ्या वेगळ्या व्हेरायटी देते. असं नाही की रोज एकच चपाती भाजी किंवा रोज तेच. आजी रोज वेगळ्या वेगळ्या व्हेरायटी देते. कधी डोसा, कधी इडली, कधी हे, कधी ते. खातेस तू ते डब्यामध्ये? हां, तर तसं. आणि डाएटमध्ये अजून बाहेरचं जास्त ऑइली फूड खात नाही मी, का गं? खातच नाही. त्याच्याने स्टॅमिना कमी होतो आणि प्लस ते खाल्ल्यावर खोकला सर्दी होतं आणि तिथे वरती चढताना त्याच्यामुळे नाक ब्लॉक होतं, तर त्याच्यामुळे हाय अल्टिट्यूड सिकनेस पण होतो. तर त्याच्यामुळे नाक ब्लॉक होतं ना सर्दीमुळे, खोकल्यामुळे गळा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.